पहिल्या भाषणात शिंदे साहेब काय म्हणाले होते? प्रेमाने सगळं होईल. यांना तर माहित होतं का बोले दादा हे शांत राहा बोललो प्रेमाने सगळं होईल. यांना तर माहित होतं काय होणार आहे. प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्यांनी सांगितलं एकच शपथविधी होईल. खरंच एकच शपथविधी होईल आणि ते खुश होते कारण त्यांना काय माहित होतं ना सगळं काय करायचं ते. अरे आम्ही विचार कुठला घेतलाय बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा, दुसरं काय घेतलंच नाही. त्यांचा आणि अजेंडा आमचा सेम आहे. उलट आता त्यांचे 115 आणि आमचे 50 किती झाले 65. आता तुम्हाला सांगतो दादा तुम्ही मगाशी म्हणाले की तुम्ही गेले ते निवडून येणार नाहीत, पण आम्ही कुठे गेलोय? जे पूर्वी गेले ते विरुद्ध पक्षात गेले, जे हिंदुत्वाचा ज्यांनी विरोध केला त्या पक्षाकडे गेले. आम्ही ज्यांनी हिंदुत्वाचा पुरस्कार केलाय तिकडे आम्ही गेलोय. त्यामुळे साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही सगळे मिळून 200 निवडून येऊ आणि 200 पेक्षा जास्त एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या निवडणुकीमध्ये आमदार निवडून आले. पहिल्या भाषणात शिंदे साहेब काय म्हणाले होते? प्रेमाने सगळं होईल. यांना तर माहित होतं का बोले दादा हे शांत राहा बोललो प्रेमाने सगळं होईल. यांना तर माहित होतं काय होणार आहे. प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्यांनी सांगितलं एकच शपथविधी होईल. खरंच एकच शपथविधी होईल आणि ते खुश होते कारण त्यांना काय माहित होतं ना सगळं काय करायचं ते. अरे आम्ही विचार कुठला घेतलाय बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा, दुसरं काय घेतलंच नाही. त्यांचा आणि अजेंडा आमचा सेम आहे. उलट आता त्यांचे 115 आणि आमचे 50 किती झाले 65. आता तुम्हाला सांगतो दादा तुम्ही मगाशी म्हणाले की तुम्ही गेले ते निवडून येणार नाहीत, पण आम्ही कुठे गेलोय? जे पूर्वी गेले ते विरुद्ध पक्षात गेले, जे हिंदुत्वाचा ज्यांनी विरोध केला त्या पक्षाकडे गेले. आम्ही ज्यांनी हिंदुत्वाचा पुरस्कार केलाय तिकडे आम्ही गेलोय. त्यामुळे साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही सगळे मिळून 200 निवडून येऊ आणि 200 पेक्षा जास्त एकनाथरावजी